हॅलो गाईज, तर तुमचं स्वागत आहे आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बघू शकता तुम्ही, आज आपण दोन शूज वॉश करणार आहोत, एक व्हाईट आणि एक ब्लॅक. तर सध्या व्हाईट शूज आपण वॉश करतो, त्याचा सोल आहे तो पूर्णपणे वॉश करत आहोत आपण. हे मग वरतून पण करतो आपण, म्हणजे शू क्लीनिंग फोमने आपण वॉश करतो. त्यामध्ये जे फोम असतो पूर्ण, त्याने आतमधलं जी डस्ट असते ती पूर्णपणे निघून जाते शूजची. आणि हा शूज हा पूर्ण स्पोर्ट्स शूज आहे जो वॉशेबल आहे, तो हा अशा प्रकारे वॉश करतो आपण. त्यानंतर हा इनर साईड आहे, इनर साईड पण आपण पूर्णपणे क्लीन करतो. आणि आतमध्ये जी स्मेल असते किंवा काही डस्ट असेल आतमध्ये ती पण पूर्णपणे निघून जाते. तर स्मेल व्यवस्थित राहते शूजची आणि लाईफ पण वाढते शूजची यामुळे. पूर्ण बघू शकता तुम्ही की कसा क्लीन झाला आहे. हा एक साईडचा क्लीन केलेला आहे आणि एक साईडचा जो आधी आलेला शूज जसा पूर्णपणे व्हाईट झालेला आहे शूज, बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये हा सेकंड शूज आहे आजचा जो आपण वॉश करणार आहोत. हा ब्लॅक आहे पूर्ण. तुम्ही बघू शकतात की त्याचा पण सोल स्टार्टिंगला आपण क्लीन करतो, ज्याने म्हणजे सोल क्लीन केल्यानंतर परत सोलवरची जी माती आहे ती वरती येऊ नये वरचा शूज क्लीन करताना. त्यानंतर साईडचा सोल क्लीन केला जातो. तुम्ही बघू शकता जी माती पूर्णपणे निघते आणि वरती जे साईडला जे क्लीन केलेलं आहे आणि जे क्लीन नाही केलेलं आहे ते पूर्णपणे क्लिअर दिसतं आहे. तर त्यामुळे सोल थोडा पूर्णपणे व्हाईट होऊन जातो आणि हे आपण आपलं शू क्लिनिंग फोमने करत असतो आपला. हा मधला ब्रश आहे तो सॉफ्ट ब्रश असतो, त्याने जो पूर्ण शूज एकदम वरचा जो भाग आहे तो पूर्णपणे सॉफ्टली क्लीन होतो. आपण त्याला ऑलरेडी फोम लावलेला आहे तर त्या पूर्णपणे फोमने हा क्लीन होऊन जातो. वरचा पूर्ण भाग हा आपण त्यानेच रफ करतो, त्याने म्हणजे पूर्णपणे त्या शूजला डॅमेज पण होत नाही आणि प्रॉपर एकदम सॉफ्ट ब्रशने तो क्लीन होत राहतो. लास्टला आपण इनर साईड चालू करतो क्लीन करायला, म्हणजे आतमध्ये जी माती असेल किंवा स्मेल असेल ते पूर्णपणे निघून जातो आणि क्लीन राहतो. हा स्पोर्ट्स शूज आहे वॉशेबल पूर्ण. तुम्ही बघू शकतात की कशी माती पूर्ण बाहेर निघते, कारण आतमध्येही खूप माती असते, त्याचं स्पंज असतं त्याच्यामध्ये माती घाण पूर्णपणे निघत राहते. तुम्ही बघू शकता की तिथे क्लीन झालं शूज. हे आहे त्याचा रिझल्ट बिफोर आणि आफ्टरचा. हा किती माती लागलेली त्याला आणि हा किती क्लीन झालेला आहे. पण तुम्ही सुकल्यानंतर हा पूर्णपणे खूप चांगलाच दिसतो. तुम्ही बॅक साईड पण बघू शकता. हा अशा प्रकारे क्लीन होतो शूज. व्हाईट आणि तुम्ही ब्राऊन तुम्हाला आपल्या शू क्लिनिंगचा किट आहे पूर्णपणे क्लिनिफायचं, तर याने पूर्णपणे तुम्ही तुमचे शूज क्लीन करू शकता. तर पहिला आणि सबस्क्राईब करा.